अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा देवघरासमोर एखादं जास्वंदीचं झाड असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण अनेकांच्या घरात हे झाड असतं, अनेकांच्या घरात त्याला सुंदर लाल फुलं देखील येतात. पण या झाडाचं खरं धार्मिक महत्व किती जणांना माहित असतं? या एका फुलामध्ये कोणत्या दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं? हे झाड घरात असणं शुभ का मानलं जातं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या झाडाची योग्य पद्धतीने सेवा केली तर घरामध्ये कोणते सकारात्मक बदल घडू शकतात. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक झाडाला, प्रत्येक वनस्पतीला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. तुळस, वड, पिंपळ, बेल आणि त्याचप्रमाणे जास्वंदीचं झाड हे केवळ एक सजावटीचं झाड नाही असं अनेक धार्मिक परंपरांमध्ये मानलं जातं, तर ते सात्विकता, शक्ती आणि मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. विशेषतः लाल जास्वंद, लाल रंग हा ऊर्जा, उत्साह, सामर्थ्य आणि शुभत्वाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच अनेक देवतांच्या पूजेमध्ये या फुलाला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. मित्रांनो, असं सांगितलं जातं की ज्या घरात जास्वंदीचं झाड निरोगी असतं, ज्यावर नियमित सुंदर फुलं उमलत असतात, त्या घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. घरातील सदस्यांमध्ये उत्साह वाढतो, मन प्रसन्न राहतं आणि घरात एक प्रकारची सात्विक ऊर्जा अनुभवायला येते. अर्थात हे श्रद्धा आणि धार्मिक मान्यतांवर आधारित विचार आहेत. पण अनेक लोक आजही या परंपरांवर विश्वास ठेवतात. स्वामी भक्तांनो, आता एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. जास्वंदीचं फूल कोणत्या देवतांना प्रिय मानलं जातं? सर्वप्रथम नाव येतं ते आपल्या लाडक्या गणरायाचं. भगवान गणेशांना लाल रंग अत्यंत प्रिय मानला जातो. म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये लाल जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्व दिलं जातं. अनेक भक्त तर गणेश पूजा जास्वंदीच्या फुलांशिवाय अपूर्णच मानतात. कारण या फुलामध्ये भक्ती, प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त केली जाते. याचबरोबर आद्यशक्तीच्या विविध रूपांना देखील लाल जास्वंद अत्यंत प्रिय मानलं गेलं आहे. दुर्गा माता, अंबा माता, काली माता आणि शक्तीच्या इतर रूपांना लाल फूल अर्पण करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आढळते. असं मानलं जातं की भक्तिभावाने अर्पण केलेलं जास्वंदीचं फूल देवीला प्रसन्न करतं आणि भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कृपा प्राप्त होते. मित्रांनो, भगवान शिवांना देखील हे फूल प्रिय असल्याचं अनेक धार्मिक कथांमध्ये सांगितलं जातं. म्हणूनच शिवपूजेमध्ये देखील काही ठिकाणी जास्वंदीचं फूल अर्पण करण्याची परंपरा आहे. स्वामी भक्तांनो, आता या फुलाबद्दल एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक भावना सांगितली जाते. असं म्हटलं जातं की जास्वंदीच्या फुलाचा प्रत्येक भाग एका दैवी तत्वाचं प्रतीक मानला जातो. फुलाच्या मध्यभागी असलेला पुकेसर सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचं प्रतीक मानला जातो. त्याच्या अग्रभागात भगवान विष्णूंचं तत्व मानलं जातं. तर लाल पाकळ्यांमध्ये भगवान शिव आणि आद्यशक्तीचा वास याची श्रद्धा आहे. मित्रांनो, ही श्रद्धा खरी असो वा नसो, पण तिच्या मागे एक सुंदर संदेश दडलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक फुलामध्ये ईश्वराचं दर्शन करण्याची भावना, निसर्गामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी आणि प्रत्येक सृष्टीत दैवी तत्व अनुभवण्याची संस्कृती. याच कारणामुळे आपल्या पूर्वजांनी फुलांना, वृक्षांना आणि वनस्पतींना इतकं महत्व दिलं. मित्रांनो, आता प्रश्न येतो, हे झाड घरात कुठे असावं? याबाबत अनेक वास्तुशास्त्रीय मान्यता सांगितल्या जातात. काही तज्ञांच्या मते जास्वंदीचं झाड पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं जातं. पूर्व दिशा सूर्याची दिशा मानली जाते, तर उत्तर दिशा कुबेराशी संबंधित मानली जाते. म्हणून या दिशांमध्ये हे झाड असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. जर अंगण नसेल तर पूर्वेकडील बाल्कनीत देखील हे झाड ठेवता येतं.
मात्र काही मान्यतांनुसार मुख्य दरवाजावर सतत सावली पडत असेल तर अशा ठिकाणी हे झाड ठेवणं टाळावं असं सांगितलं जातं. स्वामी भक्तांनो, पण फक्त झाड लावून चालत नाही, त्याची योग्य सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्या झाडाला आपण प्रेमाने जपतो ते झाडही अधिक सुंदरपणे फुलतं. आणि याच ठिकाणी अनेक जण एक मोठी चूक करतात. ते झाडाला पाणी तर देतात, पण त्यामागची भक्ती, भावना आणि सेवा विसरून जातात. मग या झाडाची सेवा नेमकी कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत, मंगळवार आणि शुक्रवार यांचं या झाडाशी काय विशेष नातं सांगितलं जातं, फूल तोडताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि घरातील जास्वंदीचं एकच फूल देवाला अर्पण केल्याने इतकं मोठं पुण्य का मानलं जातं, याबद्दल आपण आता जाणून घेऊया. स्वामी भक्तांनो, जास्वंदीच्या झाडाची सेवा नेमकी कशी करावी याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया. अनेकांच्या घरात हे झाड असतं, त्याला रोज पाणीही घातलं जातं, पण धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर केवळ झाड वाढवणं एवढंच पुरेसं मानलं जात नाही, तर त्या झाडाची श्रद्धेने सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं मानलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षांना देवतांचं स्वरूप मानलं गेलं आहे. म्हणूनच जास्वंदीच्या झाडाकडेही केवळ एक वनस्पती म्हणून न पाहता ईश्वराने दिलेली एक पवित्र देणगी म्हणून पाहण्याची भावना सांगितली जाते. मित्रांनो, रोज सकाळी स्नान झाल्यानंतर या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करावं असं सांगितलं जातं. विशेषतः सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर जास्वंदीच्या झाडाला पाणी देणं शुभ मानलं जातं. यामागे एक सुंदर भावना दडलेली आहे. सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा जीवनदाता मानला जातो. त्याच्या प्रकाशामुळेच प्रत्येक झाड, प्रत्येक फूल आणि प्रत्येक जीव जगत असतो. म्हणून सूर्याला नमस्कार करून जास्वंदीच्या झाडाला पाणी अर्पण करणं म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं होय. स्वामी भक्तांनो, या झाडाजवळ उभं राहून काही क्षण शांतपणे नमस्कार केला तरी मनाला वेगळीच प्रसन्नता लाभते. अनेक जण यावेळी ओम गंग गणपतये नमः किंवा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करतात. या मंत्राचा जप करताना मन एकाग्र होतं, दिवसभरातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि मनामध्ये सकारात्मक विचार वाढू लागतात. मित्रांनो, मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवसांना विशेष महत्त्व दिलं जातं. मंगळवार हा गणरायाशी संबंधित दिवस मानला जातो, तर शुक्रवार देवीच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी जास्वंदीचं ताजं आणि सुगंधी फूल देवाच्या चरणी अर्पण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. पण फक्त फूल अर्पण करून थांबायचं नाही, त्यामागची भावना शुद्ध असणं अधिक महत्वाचं आहे. कारण देवाला वस्तूंपेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय असतो असं आपल्या संतांनी सांगितलं आहे. स्वामी भक्तांनो, आता एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेऊया, तो म्हणजे फूल तोडताना कोणते नियम पाळावेत. आजकाल अनेक जण घाई गडबडीत फुलं तोडतात, कधी फांद्या मोडतात, कधी झाडाला इजा करतात, पण हे योग्य मानलं जात नाही. फूल तोडताना अत्यंत अलगदपणे तोडावं. झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्या झाडामुळे आपल्याला रोज सुंदर फुलं मिळतात. त्याच झाडाला त्रास देणं योग्य नाही. मित्रांनो, फूल तोडण्याची वेळ देखील महत्वाची मानली जाते. सकाळची वेळ यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. सूर्योदयानंतर आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात फूल तोडावं असं सांगितलं जातं. रात्री किंवा सूर्यास्तानंतर फुलं तोडणं टाळावं अशी परंपरा आहे. त्याचप्रमाणे जमिनीवर पडलेली किंवा कोमेजलेली फुलं पूजेसाठी वापरू नयेत असंही सांगितलं जातं. देवाला नेहमी ताजी, स्वच्छ आणि सुगंधी फुलं अर्पण करावीत, कारण त्यामध्ये शुद्धतेची भावना व्यक्त होते. स्वामी भक्तांनो, आपल्या पूर्वजांनी एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे भक्तिभावाने अर्पण केलेलं एक फूल हजारो मौल्यवान वस्तूंहूनही अधिक प्रिय असतं. कारण देवाला वस्तूंची किंमत नसते, तर भावनेची किंमत असते. म्हणूनच घरातील जास्वंदीचं एक साधं फूल जरी मनापासून अर्पण केलं तरी ते परमेश्वराला अत्यंत प्रिय ठरतं अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण मानसिक तणाव, चिंता आणि अस्वस्थतेचा सामना करत आहेत. अशा वेळी
निसर्गाशी जोडलेलं राहणं, झाडांची सेवा करणं, त्यांच्या समोर काही क्षण शांत बसणं आणि नामस्मरण करणं, यामुळे मनाला मोठा आधार मिळू शकतो. जास्वंदीचं झाड ही त्यासाठी एक सुंदर संधी आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या घरात हे झाड असेल तर त्याची प्रेमाने काळजी घ्या, त्याला वेळेवर पाणी द्या, स्वच्छता ठेवा, त्याच्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करा आणि त्यातून मिळणारी सकारात्मकता अनुभवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा सुख, शांती आणि समाधान या मोठ्या गोष्टी नसतात, तर अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेल्या असतात. मित्रांनो, तुमच्या घरात जास्वंदीचं झाड आहे का? त्याला कोणत्या रंगाची फुलं येतात? आणि त्या झाडाबद्दल तुमचा काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच तुम्ही दररोज देवाला जास्वंदीचं फूल अर्पण करता का, हे देखील मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही गणरायाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ असं लिहायला देखील विसरू नका. स्वामी भक्तांनो, सण, उत्सव, व्रत, उपासना, पूजाविधी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक विषयांवरील अशीच सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलशी जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.